नमस्कार. व्यासपीठावरील आणि सभामंडपातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, हा पुरस्कार स्वीकारताना साहजिकच मला अतिशय आनंद झालेला आहे. दीनबंधू भाई दिनकररावजी यादव यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून अत्यंत विनम्रपणे मी हा पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार कुठलाही अर्ज न करता मिळालेला असल्यामुळं हा पुरस्कार माझ्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे. हा पुरस्कार मला अधिक सकस, अधिक सरस लिहिण्याची प्रेरणा देत राहील याची मला खात्री वाटते. जाणकारांनी आपल्या कार्याची दखल घ्यावी असा हा पुरस्कार आहे आणि म्हणून मला जरी तो अनपेक्षित असला तरी निश्चितच आनंद देणार आहे. हे मानपत्र सुद्धा माझी वाटचाल आतापर्यंतची योग्य मार्गाने सुरू आहे याचं प्रमाणपत्र आहे. माझं सर्वसाधारण निरीक्षण एक असं आहे की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी एखादा छोटासा कार्यक्रम जरी झाला तरी तो महाराष्ट्रभर गाजतो, परंतु महाराष्ट्राच्या परिघावर उल्लेखनीय कार्यक्रम जरी झाला तरी त्याची दखल फारशी घेतली जात नाही. अर्थात हे माझं मत आहे, कदाचित सर्वांना पटेलच असं नाही, परंतु या पुरस्काराचं वैशिष्ट्य हे आहे, गेली 10 वर्ष सातत्यानं अत्यंत दर्जेदारपणे हे साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाला सुरुवातीपासून दिनकररावजींची नाममुद्रा मिळालेली आहे. शिवाय अलीकडं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची जोड पण याला मिळालेली आहे आणि म्हणून हे संमेलन हे स्वतःच एक लक्षवेधी संमेलन झालं आणि म्हणून हे सुद्धा या केंद्रस्थानी आलेलं आहे. आणि अशा या संमेलनाचा, केंद्रस्थानी आलेल्या संमेलनाचा पुरस्कार मला मिळाला याचा अर्थ माझी जी मर्यादित ओळख होती ती थोडी विस्तारलेली आहे, किंवा असंही म्हणता येईल की माझी आडवळणी ओळख ही आता हम रस्त्यावर आली. कुरुंदवाड हे माझं जन्मगाव. माझं सर्व शालेय शिक्षण तिथंच झालं आणि त्यामुळं माझ्या जडणघडणीत या शिरोळ तालुक्याचा अतिशय मोलाचा वाटा आहे. ऐतिहासिक शहर कुरुंदवाड, शेजारचं दत्त महाराजांची नरसिंहवाडी, कवी मुक्तेश्वरांचं तेरवाड, कृष्णा पंचगंगा या लोकमाता, या लोकमातांच्या काळची ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृती या सर्वांचा माझ्या जडणघडणीत वाटा आहे. आणि नंतर मी जेव्हा डॉक्टरहून परतलो तेव्हा कुरुंदवाड आणि हा परिसर हीच माझी कर्मभूमी झाली. खरं तर वैद्यकीय पेशासारख्या तिथं सदैव दक्ष राहावं लागतं. अशा पेशात कार्यरत असताना सुद्धा कविता मला सुचावी हा माझ्या आयुष्यातला एक फार मोठा भाग्ययोग आहे. कवितेला उद्देशून मी अनेक कविता केलेल्या आहेत. त्यातल्याच 1-2 ओळी अशा आहेत की बोलाविल्या विना तू आलीस घेत शोध, बोलाविल्या विना तू आलीस घेत शोध, होते तुझे नि माझे कुठले ऋणानुबंध, होते तुझे नि माझे कुठले ऋणानुबंध, तू दाविलास मजला नवा दिगंत, तू दाविलास मजला नवा दिगंत, उतरे तुझा कडोसा माझ्या मनस्तमात, झाली तुझीच तेव्हा तेथे भली प्रभात. तर हा जो नवा दिगंत मला कवितेनं दाखवला, तर त्यामुळंच मी एक कुतूहलापोटी विडंबन, गझल हे काव्य प्रकार ह्या नव्या दिगंत दिसल्यामुळं मी प्रयोग म्हणत करत राहील. दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट अशी की ही आलेली कविता ही उत्स्फूर्त होती. जसं खनिज द्रव्यातून उत्स्फूर्तपणे
भूगर्भातून खनिज द्रव्य येतात तशी ही कविता होती आणि हे खनिज द्रव्य अशुद्ध रूपात असतं. तशी माझी सुरुवातीची कविता ही अशुद्ध रूपात होती आणि तिच्यावर काही वाङ्मयीन संस्कार करणं गरजेचं होतं. आणि अशा वेळी मला 4 घटकांचा उपयोग झाला, त्यांचा मी इथं कृतज्ञतेनं उल्लेख करतो. पहिली म्हणजे आमच्या वेळचे शालेय अभ्यासक्रमातले आमचे मराठी शिकवणारे गुरुजन, त्याने आम्हाला कवितेची गोडी निर्माण केली. इतकंच नव्हे तर कवितेचं जे व्याकरण असतं, छंद वृत्त, हे संबंध त्यांनी त्या काळात इतकं घट्ट करून घेतलं की मी कविता लिहायला लागल्यानंतर थोड्याशा उजळणीनं सुद्धा मला कविता लिहिता येऊ लागली. आणि हा कवितेचा जो अभ्यास आहे व्याकरणाचा, हा काव्य लेखनामध्ये भयंकर महत्वाचा आहे. माझ्या कवितेवर प्रभाव टाकणारा दुसरा घटक म्हणजे माझी आई. मगाशी उल्लेख केला, माझी आई ही कीर्तनकार होती आणि त्यामुळे मला स्वर आणि ताल यांचं प्राथमिक ज्ञान झालं. आणि आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला गाणी लिहायची असतील, गेय कविता लिहायची असेल, तर हे स्वरज्ञान आणि हे ताल हे कवीला अत्यावश्यक ठरतं. आणि म्हणून मला काव्य लेखन करताना त्यांचा उपयोग होतो. तिसरी गोष्ट सुरुवातीला आवश्यक असते ती म्हणजे मार्गदर्शकाची. इथं मी सुदैवी होतो कारण माझे वडील प्राध्यापक पाना कुलकर्णी हे माझे सुरुवातीच्या काळातले मार्गदर्शक होते. त्यांनी मला कविता कशी असावी हे शिकवलं नाही, तर ती कशी नसावी हे माझ्या फसलेल्या कविता मला दाखवून शिकवलं.